इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। सततधार पावसामुळे उल्हासनगरातील रस्त्यांची अवस्था खड्डेमय झाली असून या समस्येवर मात करण्यासाठी उल्हासनगर महानगरपालिकेने कंबर कसली आहे। शहरातील खड्डे बुजवण्यासाठी डांबराच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यास सुरुवात झाली आहे। आज या कामाचा आढावा उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त अजित शेख यांनी घेतला। दरवर्षी पावसाळ्यात उल्हासनगरातील रस्त्यांची अवस्था खड्डेमय होऊन जाते, ज्यामुळे वाहन चालकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते। खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांच्या अपघातांची संख्या वाढली आहे आणि चारचाकी वाहनांच्या चाकांची फसगत होण्याचे प्रकार घडले आहेत। यावर्षीही अशाच प्रकाराने नागरिकांना त्रास सहन करावा लागणार का, अशी चिंता निर्माण झाली होती। ही समस्या लक्षात घेऊन महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर अजित शेख यांनी या समस्येवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले। त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने मास्टिक अस्प्लाट या आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले आहे। या प्रक्रियेअंतर्गत 200 डिग्री तापमानाला डांबर उकळून 4 थरांमध्ये खड्ड्यांमध्ये टाकले जाते, ज्यामुळे ते वॉटरप्रूफ होते आणि रस्ते लवकरच वाहतुकीसाठी खुले होतात। या कामाची सुरुवात धोबीघाट परिसरातून करण्यात आली असून पुढील काही दिवसात श्रीराम, नेताजी हिराघाट, छत्रपती शाहू महाराज उड्डाणपूल आणि कृत्रिम तलावांच्या मार्गांचे कामही करण्यात येणार आहे। आज या कामाचा पाहणी दौरा आयुक्त अजित शेख यांनी केला। यावेळी सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी, शहर अभियंता तरुण सेवकानी यांच्यासोबत इतर अधिकारी उपस्थित होते। संपूर्ण प्रक्रियेसाठी शहर अभियंता तरुण सेवकानी यांच्या नेतृत्वाखाली काम सुरू आहे। महानगरपालिकेच्या तातडीच्या कारवाईमुळे गणेश उत्सवापूर्वी शहरातील प्रमुख रस्ते खड्डेमुक्त होणार आहेत, ज्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याची प्रतिक्रिया आयुक्त अजित शेख यांनी दिली। शहरामध्ये काही ठिकाणी खड्डे वाढलेले आहे, कारण पाऊसही मोठ्या प्रमाणावरती आपल्याकडे झालेला आहे आणि त्या अनुषंगाने आपण शहरातील खड्डे भरण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे काही दिवसापासून। पावसामध्ये आपल्याला माहिती आहे की डांबरीकरण वगैरे करणं आपल्याला शक्य होत नाही आणि त्यामुळे आपण जे इतर जे मटेरियल आहे त्याचा वापर करून आपण ते खड्डे भरतो। परंतु तरीसुद्धा पुन्हा पाऊस आला का पुन्हा त्या ठिकाणी खड्डे व्हायला सुरुवात होती आणि त्यासाठी आपण एक मास्टिक ॲस्फॉल्ट ही एक नवीन टेक्नॉलॉजी आहे, त्याचा वापर आपण शहरामध्ये सुरू केलेला आहे। या टेक्नॉलॉजीमध्ये आपण बघत आहात की हे जे मशीन्स आहे हे अतिशय अद्ययावत असं मशीन्स आहे, ज्यामध्ये डांबर असतं, जवळपास 10% हे बिटुमिन असतं, लाईम असतं आणि त्यामुळं त्याचं सिमेंटिंगसुद्धा चांगलं होतं आणि त्याला लाईफसुद्धा जास्त असते आणि त्याच्यावरती पाऊस पडल्यानंतरसुद्धा त्याच्यावरती ताबडतोब काय परिणाम होत नाही। अशा प्रकारचे हे मास्टिक अस्फॉल्ट ही टेक्नॉलॉजी आपण वापरायला सुरुवात केलेली आहे। त्या अनुषंगाने आपण शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी ते टाकलेलं सुद्धा आहे। आज आपण इथं पाहत आहात की हे जय भारत कन्स्ट्रक्शन्स यांच्यामार्फत या ठिकाणी हे काम सुरू करण्यात आलेलं आहे। यामध्ये जवळपास 10% हे बिटुमिन असतं, म्हणजे जे नॉर्मल बिटुमिन असतं त्यापेक्षा जास्त क्वांटिटी असते आणि लाईम असतं, त्यामुळं सिमेंटिंग चांगलं होतं आणि रोड चांगला बनतो, जास्त कालावधी टिकतो। पाऊस आला तरी तो ताबडतोब काय त्यावरती परिणाम होत नाही, अशा प्रकारची टेक्नॉलॉजी आहे। ॲक्च्युली हे मास्टिक ॲस्फॉल्ट जो आहे ते फार जास्त त्याचे म्हणजे त्याचे प्रोडक्शन करण्याची कॅपॅसिटी अद्याप जास्त नाही आहे। 10-20 ग्रेडचं असतं। हां, 10-20 ग्रेडचं असतं ते, परंतु त्याचं प्रोडक्शन कॅपॅसिटी अद्याप फार कंपन्या नाही आहे, त्यामुळं ते प्राप्त व्हायला थोडेसे अडचणी येतात। तरी पण आम्ही प्रयत्न करून हे मिळवत आहोत संबंधित कंपनीकडून आणि अशा प्रकारे ते आपण शहरामध्ये विविध भागामध्ये ते आपण सुरुवात केलेली आहे।